नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंग आता सावलीवरचं प्रेम कसं दाखवतो. सारंग हा आता सावलीवरच्या प्रेमाने आता भैरवी आणि ते भैरवीने आणलेल्या त्या ज्योतिषाला आता कोणते सत्य सांगतो आणि सारंग सावली कसे एकत्र येतात. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता नीलला सुद्धा सारंग आणि सावली यांच्यामध्ये भैरवीने ज्योतिषी आणून फूट पाडली हे कळालेलं असतं. नील आता सारंग आणि राजकुमारकडे येतो. नील सारंगला म्हणतो की सारंग, अरे आपण कोणत्या काळामध्ये जगतोय, तुला कळतंय का? कोणीही माणूस येईल आणि उद्या काहीही सांगेल, मग थोडंच आपण त्याच्याप्रमाणे वागायचं का? नील म्हणतो की आपल्या सावलीवरती तुला विश्वास आहे सारंग, की कायम गोंधळ घालणाऱ्या त्या भैरवीवरती. आता सारंगसुद्धा म्हणतो की त्या भैरवीवर माझा कधीच विश्वास नव्हता. सगळ्यांच्या समोर त्या भैरवीने असं का सांगितलं तेच मला काही कळत नाही आहे. सारंग म्हणतो की त्यांना गोंधळ घालून सगळ्यांना अस्वस्थ करायचं होतं, हे मला अगोदरच कळालेलं होतं आणि त्यांनी ते केलंच. आता राजकुमार म्हणतो की सारंग, हे बघ, सावलीपासून आणि आमच्यापासून तू हे सत्य लपवलं ना, ते आम्हालासुद्धा पटलेलं नाही आहे. आता राजकुमार म्हणतो की राहिला प्रश्न त्या गोपाळ भट्ट गुरुजींचा, तर तो माणूस एकदम जेनियस आणि सिरियस आहे, बघ बघ, असे म्हणत त्याचे कार्ड आता राजकुमार सारंगला दाखवतो. राजकुमार म्हणतो काशीमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे, त्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असतो. राजकुमार म्हणतो एक विद्वान माणूस आपल्याला जे काही सांगतोय ना, ते आपण ऐकायला हवं सारंग. राजकुमार म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, आपण हे सगळं काही सावलीच्या आनंदासाठी करतोय. सारंग म्हणतो ठीक आहे, तू म्हणतोयस ना दादा, सावलीच्या आनंदासाठी आपण करतोय, मग पुढे हे जे काही होणार आहे ते असंच होणार आहे याची तू गॅरंटी देतोयस का? सारंग म्हणतो की मला एक सांग ना दादा, दुसऱ्या मुलीसोबत मी मांडवात बसणार आणि ते बघून सावलीला आवडणार का? सारंग म्हणतो की एक दुसऱ्या ज्योतिषी सांगतो की सावलीच्या आयुष्यामध्ये संततीविरह योग आहे. दुसरा ज्योतिषी सांगतो की आता पुनर्विवाह करायचा, नेमकं ऐकायचं तरी कुणाचं, असे सारंग बोलतो. आता सारंग नीलला म्हणतो तू का गप्प आहे नील? नील म्हणतो मी तरी काय बोलू. बरं सारंग, तू जरी लग्नासाठी राजी झाला तर अशी कोणती मुलगी आहे की जी तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून तुझ्यासोबत लग्नाला उभी राहील? आणि नील म्हणतो की अशी कोणती मुलगी असेल? तर आता सगळेजण विचारात पडतात. आता इकडे सावली आणि अनामिका किचनमध्ये असतात, तेव्हा अनामिका सावलीला म्हणते की मी एक बोलू का सावली मॅडम तुम्हाला? बाहेर एवढं सगळं झालं तरी तुम्ही एवढ्या शांत कशा काय? आता अनामिका म्हणते की हे सगळं तुम्हाला पटलंय का? सावली म्हणते की माझ्या पटणं न पटण्याचा प्रश्न येतच कुठं. सावली म्हणते तसंही गुरुजींनी सांगितलंय, हा एक फक्त छोटासा विधी आहे. आपण घरात जसा वास्तुशांतीचा विधी करतो तसाच हा विधी असेल, असे आता सावली बोलते. आणि सावलीच्या डोळ्यात हे सगळं बोलताना पाणी येतं. आता अनामिका ते बघून म्हणते की सावलीताई, तुम्ही स्वतःला फसवताय का? तुम्ही तर खूप धीराच्या आहेत. आता अनामिका म्हणते की अशी कोणती मुलगी असेल की जी अशा परिस्थितीत लग्नासाठी उभा राहील? मला तर हे शक्य वाटतच नाही आहे आणि मला भीतीसुद्धा वाटते. सावली म्हणते ते म्हणतात ना, कधी कधी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपल्याला वाईटातून जावं लागतं, हे तसंच आहे अनामिका. आणि आता अनामिका म्हणते की सारंग सर तयार आहेत का? सावली म्हणते ते तयार नाही, पण तिलोत्तमा मॅडम त्यांना नक्कीच तयार करतील. आता इकडे तिलोत्तमा सारंगला समजावण्यासाठी येते. तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, मला तुझ्या मनाविरुद्ध किंवा तुझ्या इच्छेविरुद्ध अजिबात जायचं नाही आहे. आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, पण मी जे काही तुला सांगते ते शांत चित्ताने एकदा ऐकून तरी घे. आपण हे जे काही करतोय हा खटाटोप कशासाठी करतोय? सावलीच्या आनंदासाठीच करतोय ना. सावलीच्या पत्रिकेमध्ये संततीविरह दोष आहे, निदान हा विधी केल्याने तरी तो दोष निघून जाणार आहे सारंग, तुला कळतंय का? आणि तिलोत्तमा म्हणते सारंग, तू थोडा वेळ स्वतःचा नाही तर फक्त सावलीचा विचार कर. आणि फक्त तू सावलीच्या मातृत्वाचा विचार कर आणि तिच्यासाठी हे करशील का? असे आता तिलोत्तमा सारंगला बोलते. सारंग म्हणतो आई, मी फक्त स्वतःचा विचार नाही तर सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. सारंग म्हणतो सावलीचा आनंद मलासुद्धा बघायचा आहे आणि ते माझंसुद्धा स्वप्न आहे, पण फक्त आयुष्यात माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून असले उपाय मी करणार नाही, असे सारंग आता तिलोत्तमाला ठणकावून सांगतो. सारंग म्हणतो की याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होईल, सावलीवरती होईल, पण कंपनीचं काय? तिलोत्तमा म्हणते कंपनीचं काय? तिलोत्तमा म्हणते की रूपम कॉस्मेटिक कंपनीचा बिझनेसचा आणि आपला याच्याशी काय संबंध? तेव्हा आता सारंग म्हणतो की आई,
अगं मेंदळे कुटुंबाचं कंपनीशी नाव जोडलेलं आहे. सारंग म्हणतो की लोकांना जर कळलं तर लोक काय म्हणतील. रूपम कॉस्मेटिकचा सीईओने केवळ संतती विरह होता योग होता म्हणून दुसरं लग्न केलंय. सारंग म्हणतो की आई तू म्हणते फक्त हा विधी आहे, पण विधी आणि लग्न याच्यामधील फरक लोकांना कळेल का आणि ते कळून घेतील का. आणि आता ते तिलोत्तमाला देखील पटतं. तिलोत्तमा म्हणते की जर रूपम कॉस्मेटिकचा कंपनीचा याच्याशी जर संबंध असेल तर आपण आता ही गोष्ट इथल्या इथेच थांबूया. आणि तुझं जर म्हणणं आहे ना नाही करायचा विधी. सारंग म्हणतो अजिबात नाही. तर तिलोत्तमा म्हणते चालेल मग आपण हा विषय इथेच थांबूयात. आणि तेवढ्या तिलोत्तमा जाऊ लागताच पाठीमागून सावली तिथे येते. सावली आता तिलोत्तमाला म्हणते की सारंग सर या विधीसाठी नकार देत आहेत, तुम्ही तरी तिलोत्तमा मॅडम त्यांना समजावा ना. ते ऐकून आता तिलोत्तमाला धक्का बसतो. सावली म्हणते की एवढे मोठे ज्योतिषी सांगतायत म्हणजे त्यांनी ऐकायला हवं. सावली म्हणते की एवढे मोठे ज्योतिषी म्हणतात मग काहीतरी तथ्य असेल आणि आपल्याकडे दुसरा कोणता मार्गही नाही. आणि सावली म्हणते म्हणून तर आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मग एकदा आपण हे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि आता सावलीचे ते बोलणे ऐकताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता तिलोत्तमा पहिल्यांदा सावलीच्या गालाला हात लावते. पहिल्यांदा तिलोत्तमाने सावलीला स्पर्श केलेला असतो, सावलीचे डोळे पुसत. तिलोत्तमा म्हणते की सावली ऐक ना, मला तुझं म्हणणं कळतंय. आणि कोणत्याही मुलीसाठी आई हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो हे सुद्धा मला कळतंय असे तिलोत्तमा बोलते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की पण सारंग काय म्हणतो त्यात सुद्धा तथ्य आहे आणि जर त्याची इच्छा नसेल तर आपण हे विधी करायला नको. आणि आता त्याला जोपर्यंत तो होकार देत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही असे म्हणत तिलोत्तमा सारंगकडे बघत तिथून निघून जाते. आता इकडे तिलोत्तमा भैरवीकडे येऊन हा विधी होणार नसल्याचे सांगताच भैरवी म्हणते की काय बोलते तिलोत्तमा तू. अगं तुला असं वाटत नाही का या घरात सारंगचं बाळ यावं आणि ते बाळ इकडं दुडू दुडू धावावं, या घरात त्याने आनंद घ्यावा असं तुला नाही वाटत का, असे भैरवी बोलते. भैरवी म्हणते का अगं तुझा एवढा मोठा डोलारा आहे, साम्राज्य आहे, ते सांभाळायला कोणी नको का. तिलोत्तमा म्हणते की माझ्या घराला वारस व्हावा हे माझं सुद्धा स्वप्न आहे आणि मला सुद्धा ते आवडेल, पण काही जरी झालं तरी मला माझ्या सारंगच्या विरोधात नाही जायचं असे तिलोत्तमा भैरवीला बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की मुलगी तरी अशी तयार होईल का अशा गोष्टीसाठी. तेव्हा भैरवी म्हणते की बाहेर जाऊन बघ तिलोत्तमा, पैशासाठी कशासाठी खूप मुली पडल्या आहेत आणि पैशासाठी सर्वतोपरीचा सुद्धा मार्ग अवलंबायला मुली कमी पडत नाहीये अशी आता भैरवी बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी सारंगच्या मनाविरुद्ध मी काही करणार नाही. आता भैरवी विचार करते की हिने जर माघार घेतली ना तर माझा डाव ना पूर्णपणे फिसकटेन. आणि इकडे भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी मला आता हुकमाचा यक्का बाहेर काढावाच लागेल. आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा अगं मी तुला कित्येक वर्षापासून बघते, घराण्याच्या वारसासाठी तू काय काय नाही केलं आणि आता गुरुजींमुळे तुझी इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण होते. तिलोत्तमा तुला कळतंय का असे आता भैरवी बोलते. भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी हा तुझ्या घराण्याचा आनंदासाठी आहे, सावलीच्या आनंदासाठी हा उपाय आहे, तुला कळतंय का. सावलीला देखील आनंद मिळेल आणि तुला देखील वारस मिळेल. तरीसुद्धा तिलोत्तमा म्हणते की भैरवी मला सगळं कळतंय, तरीसुद्धा आपण हा विषय इथेच थांबूयात. आणि तिलोत्तमा तिथून जाऊ लागतेच. तेवढ्यात आता भैरवी म्हणते तिलोत्तमा थांब. आणि आता दम देत भैरवी म्हणते तिथेच थांब तिलोत्तमा, तू आता मला तेच करायला भाग पाडते जे करायची माझी इच्छा नाही आहे. तर तिलोत्तमा म्हणते काय. आणि आता भैरवी म्हणते की जर तू माझं ऐकणार नसशील तर तुझं सत्य मला तुझ्या घरच्यांना सांगावंच लागेल, चालेल का तुला. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी तुझं चाललंय काय, काय करायचा प्रयत्न करतेस, तू मला धमकी देतेस का. आता तिलोत्तमा म्हणते की तू जे काही करते ना त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात आणि काय तुझ्याकडे पुरावा आहे का असा. तिलोत्तमा म्हणते की तुझा एक शब्द किंवा तुझ्या त्या फालतुकड्या डॉक्टरचा एक शब्द हा पुरावा आहे का तुझ्याकडे. आता तिलोत्तमा म्हणते की माझं मन मोठं आणि तू माझी जुनी मैत्रीण आहे म्हणून मी तुला घरात ठेवून घेतलंय भैरवी, माझ्या सुनेची तू आई आहे म्हणून, नाही तर कधीच मी तुला या घराच्या बाहेर काढून टाकलं असतं असे आता तिलोत्तमा बोलते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सारख्या सारख्या मला तू धमक्या देऊ नकोस, तू जरी बोलली तरी माझ्या घरचे फक्त माझ्यावर विश्वास ठेवतील तुझ्यावर नाही असे बोट करत तिलोत्तमा भैरवीला सांगते.
आता तेवढ्यात तिलोत्तमाकडे सावली आता दरवाजापाशी येऊ लागते, तर इकडे आतमध्ये भैरवी तिलोत्तमा बोलत असतात. मोठ्याने ओरडत आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी, तू जे काही मला ब्लॅकमेल केलंयस ना, तो गुन्हा मी केलेलाच नाही आहे, एवढं तू लक्षात ठेव. आणि तिलोत्तमाचे बोलणे आता सावली ऐकते. आता तिलोत्तमा म्हणते की तू मला जो आहे सांगशील ना ते मी करत बसणार नाही, कारण तो गुन्हा मी केलेलाच नाही आहे. आता हे सगळं सावली ऐकते आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तुझ्या जेबेला तू लगाम दे. तू हे जे काही करते ना ते तुला खूप महागात पडणार आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की बघूयात कुणाला काय महागात पडतंय ते. आणि तेवढ्यात आता अनामिका तिथे येते आणि म्हणते की सावली ताई. तर सावली आता अनामिकाला गप्प बसायला सांगते. सावली म्हणते मी तिलोत्तमा मॅडमला बोलवायला आली होती, तुझं काय काम आहे? अनामिका म्हणते की असं काय करताय, नेहमीप्रमाणे तुम्ही पूजा केली नाही म्हणून मी तुम्हाला बोलवायला आली. आणि अनामिका तिथून निघून जाता क्षणी पुन्हा सावली दरवाजाला कान देऊन ऐकू लागते. भैरवी म्हणते की तिलोत्तमा, अच्छा म्हणजे तुला माझं ऐकायचं नाहीच आहे ना. आता भैरवी म्हणते की तुला माझं नाही ऐकायचं तर नको ऐकू, आता मला माझ्या हुकमाचा यक्का काढायची वेळ आली. आणि पोट करत भैरवी म्हणते मग बघते मी तुला कोण वाचवतंय ते. तिलोत्तमा म्हणते बघच. आता तिलोत्तमा म्हणते की तुला जे करायचं ते कर भैरवी, मी तुला घाबरत नाही. आणि आता तिलोत्तमा रागाने तिथून बाहेर पडते, तर सावली बाजूला लपते. इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये येऊन राजकुमार आणि अमृतासुद्धा आता सारंगला समजावतात. आता अमृता म्हणते की हे बघ सारंग, आम्ही यावरती एक उपाय शोधलाय. सारंग म्हणतो काय उपाय? तर राजकुमार म्हणतो अगोदर तू सारंग शांत हो. राजकुमार म्हणतो हे बघ सारंग, आपण ना अशा मुलीला शोधूयात जिला पैशाची गरज आहे. आणि राजकुमार म्हणतो की आपण त्या मुलीला पैसे देऊन तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करूया. सारंग म्हणतो म्हणजे जसं भैरवीने सावलीसोबत केलं तसं आपण या मुलीसोबत करायचं का? आणि सारंग म्हणतो की दादा, हे जर असं झालं ना कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू आणि मग त्यामुळे आपली सगळ्यात जास्त अजून बदनामी होईल. आता इकडे अनामिका आणि सावली पुन्हा आता दोघी गणपती बाप्पासमोर येताच आता सावलीचं मन आता विचारात पडते. तिलोत्तमा भैरवीचे बोलणे आता सावलीला आठवते. ते सावली विचार करते की तिलोत्तमा मॅडम म्हणाल्या की त्या खुनाचा आणि माझा काही संबंधच नाही आहे आणि तो मी खून केलेलाच नाही आहे, तर मग भैरवी माई तिलोत्तमा मॅडमला एवढं का ब्लॅकमेल करतायत, असा विचार आता सावली करते. आणि सावली म्हणते की म्हणजे या गोष्टीवरून भैरवी माई तिलोत्तमा मॅडमला ब्लॅकमेल करतायत वाटतं. आणि इकडे आता सावली विचार करते की जर तिलोत्तमा मॅडमचं गुपित माईला माहीत आहे आणि माईच त्यांना ब्लॅकमेल करतायत, तर मग तिलोत्तमा मॅडम एवढं का सहन करतायत? त्या तर म्हणतायत त्यांनी काहीच केलं नाही. आणि आता सावली विचार करते की माई तिलोत्तमा मॅडमला खोटं नाटं सांगून काहीतरी ब्लॅकमेलिंग करतायत आणि मला हे सारंग सरांना सांगायलाच हवं. आता तिलोत्तमा ते सत्य ऐकायला भैरवीची तयारच नसते. त्यामुळे आता काही जरी झालं तरी आपला डाव यशस्वी होण्यासाठी आपल्याला तिलोत्तमाचं मन वळवावंच लागेल, असा विचार करून आता तिलोत्तमा ऐकत नसल्यामुळे भैरवी आता तिलोत्तमाला ब्लॅकमेल करून किडनॅप करते. एका रूममध्ये बाहेर घेऊन जात आता तिलोत्तमाला कोंडून ठेवत भैरवीने तिलोत्तमाला किडनॅप केलेलं असतं आणि सारंगला काहीही करून दुसऱ्या लग्नासाठी तयार कर असे आता भैरवीने तिलोत्तमाला सांगितलेले असते. आणि सावलीने भैरवीचे आता ते सत्य ऐकून भैरवी माई ही तिलोत्तमा मॅडमला किडनॅप करते हे आता सावलीसमोर आलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आता भैरवी फोन करून तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा, अजूनही तुला दिसत नाही आहे का? हे बघ, जर तू सारंगला तयार केलं नाही तर मी तुला कायमचं ढगात पाठवील. आणि त्याचा हा एक छोटासा नमुना असे म्हणत आता त्या रूममध्ये भैरवीने सगळ्या बाजूने आग लावलेली असते. आणि आग लागलेली बघता क्षणी आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. आणि फोनवर बोलत तिलोत्तमा भैरवीला म्हणते की आग लागली आग, तर भैरवी हसू लागते. आणि त्याच वेळेस आता सावली ही भैरवी आणि तिलोत्तमाच्या मागावरती तिथे येऊन आता सावली ही तिलोत्तमाचा जीव वाचून तिलोत्तमाला कशी सुखरूप सोडवते. आणि त्यानंतर आता खरी सावली तिलोत्तमासमोर येऊन सावली आणि तिलोत्तमा कोणता भयानक निर्णय घेतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.